पंतप्रधान मोदींची उद्या मुंबईमध्ये जाहीर सभा आहे। मुंबईच्या 6 जागांसाठी भाजपचा मेगा प्लॅन पाहायला मिळतोय। भाजपच्या उमेदवारांसाठी मोदी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतं। आता राज्यात 5व्या टप्प्यामध्ये आणि राज्यातला हा शेवटचा टप्पा म्हणावा लागेल। देशभरामध्ये 5व्या टप्प्यात निवडणुका होत असताना राज्यातला हा शेवटचा टप्पा असेल आणि यामध्ये मुंबई, ठाणे असेल, नाशिक इकडच्या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे आणि त्यांच्या तिथले जे उमेदवार आहेत महायुतीचे त्यांच्या प्रचारासाठी आता मोदी महाराष्ट्रामध्ये येताना दिसून येत आहेत। मोदींच्या सभा या ठिकाणी होणार आहेत। मोदी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे। मोदींचा रोड शो या ठिकाणी असणार आहे। त्याचबरोबर एक मोठी दुर्घटना मुंबईमध्ये घडलेली आहे घाटकोपरमध्ये, त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर आता त्याविषयी मोदी काही बोलतात का ते बघावं लागेल। दरम्यान मोदींचा हा जो रोड शो आहे तो नेमका कसा असेल बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर घाटकोपरच्याच LBS मार्गावरून या रोड शोला सुरुवात होणार आहे। घाटकोपरमधून पंतप्रधान मोदी यांच्या या रोड शोला सुरुवात होईल। भाजपच्या रोड शोसाठी वाहतूक पोलिसांकडून निर्बंध जारी करण्यात आल्याची माहिती समोर येते। पंतप्रधान मोदी यांचा हा रोड शो असेल त्यामुळे वाहतूक मध्ये बदल करण्यात आलाय। तर LBS रोड गांधीनगर जंक्शन ते नौपाडा जंक्शन पर्यंत हा रोड शो आयोजित करण्यात आला आहे। माहुल घाटकोपर रोड मार्गावरील वाहतूक त्यामुळे बंद राहणार आहे। त्यामुळे जे मुंबईकर या मार्गाचा अवलंब करतात आपल्या ऑफिसला जाण्यासाठी त्यांना आपला मार्ग बदलावा लागेल। तर मेघराज जंक्शन ते RB कदम जंक्शन मार्गावर 2 ते 10 पर्यंत बंद वाहतूक असेल दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत। आणि घाटकोपरच्या LBS मार्गावरून रोड शोला सुरुवात होणार आहे। त्यामुळे इथून ते नौपाडापर्यंत हा जो रोड शो जाणार आहे तिथपर्यंतची वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे। त्यामुळे या मार्गांचा अवलंब जे मुंबईकर करतात त्यांना आपला मार्ग बदलावा लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।